नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहे? नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न दुसरा, भारतीय राज्यघटनेच्या टिमटिंब या अनुच्छेदामध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 25 ते 28. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 25 ते 28. अर्थविधेयक कोणाच्या संमतीने लोकसभेत सादर करण्यात येते? अर्थविधेयक कोणाच्या संमतीने लोकसभेत सादर करण्यात येते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती. प्रश्न चौथा, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? भारताला सर्वात जास्त भूसीमा बांगलादेश या देशाची लागली आहे. राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 6 वर्ष. भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अहमदनगर. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी द्रौपदी मुर्मू. योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू. सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पर्यावरण असे म्हणता येईल. चेन्नई येथील टिमटिंब ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे. चेन्नई येथील मरीना ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मरीना. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय फ्रान्स या देशात आहे. सन 1938 मध्ये टिमटिंब यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली. सन 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. कोल्हापूर संस्थानात टिमटिंब यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराज यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. सातारा जिल्ह्यात टिमटिंब यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. योग्य उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक बी भोगावती नदी. महाराष्ट्रातील कोणत्या एका जिल्ह्याची सीमा गोवा राज्याशी संलग्न आहे? महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जिल्हा गोवा राज्याशी संलग्न आहे. WHO ही संघटना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? WHO ही संघटना आरोग्याशी संबंधित आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आरोग्य. महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो? महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण हा देण्यात येतो. 1873 मध्ये ज्योतिबा फुले यांनी जातीय यंत्रणेविरुद्ध लढा देण्यासाठी टिमटिंबची स्थापना केली. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सत्यशोधक समाजाची स्थापना केली. इराणी चषक ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? इराणी चषक ही संज्ञा खालीलपैकी क्रिकेटशी संबंधित आहे. क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. न्यूनता, तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहे? नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तोरणमाळ. हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगवायचे आहे असे कोण म्हणाले होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भारतमंत्री बर्कनहेड. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा न्यायालय आहेत? महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा न्यायालय आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 29 जिल्हा न्यायालय आहेत.
विधेयक मांडणे हा लोकसभेचा खालीलपैकी कोणता अधिकार आहे? विधेयक मांडणे हा लोकसभेचा विशेष अधिकार आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विशेष. जागतिक वन्यजीव दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 3 मार्च. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे? सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव खालीलपैकी नायगाव हे आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नायगाव. 1782 मध्ये कोणत्या तहावर स्वाक्षरी केली ज्यामुळे पहिले अँग्लो मराठा युद्ध समाप्त झाले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सालबाईचा तह. तलाठी हा कोणत्या खात्याचा कर्मचारी असतो? तलाठी हा महसूल खात्याचा कर्मचारी असतो. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महसूल. पुढे दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा. लग्नाला. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी द्वितीया. सलाते द्वितीया. भारतामध्ये मतदान करणे आणि मतदार यादीचा भाग बनण्यासाठी किमान वय किती आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 18 वय आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 18 वय. इंडियाज नॉलेज सुप्रीमसी द न्यू डॉन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर अश्विन फर्नांडिस. 1873 मध्ये ज्योतिबा फुले यांनी जातीय यंत्रणेविरुद्ध लढा देण्यासाठी टिंबटिंबची स्थापना केली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सत्यशोधक समाजाची स्थापना केली. प्रश्न 13वा. महाराष्ट्रातील ग्रामीण पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च संस्था कोणती? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जिल्हा परिषद. एलिफंटा गुहा या खालीलपैकी कोणत्या हिंदू देवाला समर्पित आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शिव या देवाला समर्पित आहेत. भारताची सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? भारताची सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक SBI आहे. राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? राष्ट्रपतीस पदग्रहण समयी सरन्यायाधीश कडून शपथ घ्यावी लागते. टिमटिंब प्रदेशामध्ये वाऱ्याच्या उच्च वेगाच्या वहनामुळे चक्रीवादळ येऊ शकते. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कमी दाबाच्या प्रदेशामध्ये वाऱ्याच्या उच्च वेगाच्या वहनामुळे चक्रीवादळ येऊ शकते. टिमटिंब रोजी संविधान सभेद्वारे भारतीय संविधानाचा स्वीकार केला गेला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेद्वारे भारतीय संविधानाचा स्वीकार केला गेला. भीमा नदी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते? भीमा नदी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते? तर योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 746 वॅट. भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिसून येते? भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी खानदेश मध्ये दिसून येते. 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था कोणी स्थापन केली? 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था छत्रपती शाहू महाराज यांनी स्थापन केले. सुशिक्षित तरुणांनी महाराष्ट्र बालविवाह निषेधक मंडळी या नावाची संस्था स्थापावी असे कोणाला वाटत होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोपाळ गणेश आगरकर. सन 1857च्या काळात हिंदुस्थानाच्या कोणत्या भागात फारसे उठाव झाले नाहीत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दक्षिण भारतमध्ये फारसे उठाव झाले नाहीत. 1857च्या विद्रोहात दिल्लीमध्ये कोणी नेतृत्व केले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बहादूर शाह जफर. चंदावरकर यांच्या मते टिमटिंब हे पश्चिम भारतातील आद्य ऋषी आहेत. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बाळशास्त्री जांभेकर. योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर.
वाकाटक काळात खालीलपैकी कोणत्या शहराचे नाव हे कुंतल होते? वाकाटक काळात खालीलपैकी कोल्हापूर या शहराचे नाव कुंतल हे होते. त्यांनी जे थोडे लिहिले ते हजारो पानापेक्षा मौल्यवान आहे. मॅक्स मुलर असे कोणाबद्दल बोलतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर भाऊदाजी लाड. योग्य उत्तर आहे डॉक्टर भाऊदाजी लाड. महाराष्ट्रातील कुंभोज लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील कुंभोज लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कोल्हापूर जिल्ह्यात आहे. सहारा वाळवंट एकूण किती देशाच्या सीमेला स्पर्श करतो? सहारा वाळवंट एकूण किती देशाच्या सीमेला स्पर्श करतो? तर योग्य उत्तर आहे 11 देश. प्रश्न पहिला, हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? हाडांच्या निकोप वाढीसाठी विटॅमिन डी ची खूप आवश्यकता असते. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, विटॅमिन डी. प्रश्न दुसरा, अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जातक असे दर्शविते. ऑप्शन क्रमांक सी, जातक. प्रश्न तिसरा, गुप्त युगामध्ये वराहमिहिराने बृहत संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. तो कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, खगोलशास्त्राशी संबंधित आहे. प्रश्न चौथा, लोकसभा निवडणूक 2024 एकूण किती जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 543 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. प्रश्न पाचवा, देवीच्या लसीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? देवीच्या लसीचा शोध एडवर्ड जन्नर यांनी लावला. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एडवर्ड जन्नर यांनी लावला. प्रश्न सहावा, एका घन मिलीमीटर रक्तात सुमारे किती पांढऱ्या पेशी असतात? एका घन मिलीमीटर रक्तात सुमारे 8000 पांढऱ्या पेशी असतात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 8000 योग्य उत्तर आहे. प्रश्न सातवा, खालील कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मराठी. इतर सर्व भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे खालीलपैकी. प्रश्न आठवा, संस्कृत कवी कालिदासने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मेघदूत. योग्य उत्तर आहे मेघदूत. प्रश्न नववा, पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन केव्हा साजरा करण्यात आला? पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन हे 30 मे रोजी साजरा करण्यात आला. प्रश्न 10वा, लिग्नोसेंट हा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणी तयार केला? लिग्नोसेंट हा नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह जपान यांनी तयार केला. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जपान हा देश तयार केला आहे. प्रश्न 11वा, हिरा चमकदार दिसतो कारण सांगा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पूर्ण आंतरिक परावर्तन. हिरा चमक दिसण्यामागचे कारण पूर्ण आंतरिक परावर्तन. प्रश्न 12वा, सेस्मोग्राफ हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? सेस्मोग्राफ हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? सेस्मोग्राफ हे भूकंप नोंदक आहे. सेस्मोग्राफ हे भूकंप नोंदक प्रकारचे उपकरण आहे. प्रश्न 13वा, पश्चिमेकडील कोणत्या पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सह्याद्री. योग्य उत्तर आहे सह्याद्री. प्रश्न 14वा, गावागावातील अंतर कशामध्ये मोजतात? गावागावातील अंतर किलोमीटरमध्ये मोजतात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, किलोमीटर. प्रश्न 15वा, हिमनदीच्या खनन कार्यामुळे कोणते भूरूप तयार होते? हिमनदीच्या खनन कार्यामुळे लोमती दरी तयार होते. हिमनदीच्या खनन कार्यामुळे लोमती दरी भूरूप तयार होते.